पूछो। सर एक फीमेल है 69 इयर्स, उसको कंप्लेंट है सर शीर्षूल ओनली राइट साइड, मुखपाक 1 to 2 months और सर 69 की फीमेल है और क्या है, शिरशूल है। हाँ ओनली राइट साइड में हम्म और मुखपाक सिंस 1 to 2 months हम्म और सर मल में कॉन्स्टिपेशन है विथ आव हम्म और सर इनके हेतु थे अत्यंबुपान था, चाह मतलब चाय बहुत पीती थी और सर इनका ना 1 साल से लगभग 6 to 7 kg वेट लॉस मतलब अपने आप हो गया था हम्म। और अभी तो कब हुआ था वेट मुखपाक लॉस? अभी सिंस 1 years ओके। और सर इनकी हिस्ट्री ऐसी थी कि ये मतलब कोई भी एलोपैथिक दवा लेती है ना तो मुखपाक बढ़ जाते थे। हम्म तो सर मुखपाक तो अब ट्रीटमेंट के बाद सबसाइड हो गया था, हम्म तो मुखपाक नहीं है, लेकिन सर ये शीर्षूल और जो कॉन्स्टिपेशन विथ आवे ये कम नहीं हो रहा है। हम्म और जो शीर्षूल है मतलब वो सुबह 5 बजे उठती है, उसके बाद एक्सरसाइज वगैरह है, उनका रूटीन तो ठीक है, हम्म लेकिन शीर्षूल उनका मतलब वो 10 बजे नाश्ता करती है, दाल चावल खाती है, तो वो तब तक शीर्षूल बढ़ता ही जाता है हम्म। और जब नाश्ता करती है तो उनका शीर्षूल थोड़ा कम हो जाता है। नाश्ता नहीं किया तो तो बढ़ता है। हाँ मतलब जब तक नाश्ता नहीं करती तब तक वो ज्यादा रहता है। हम्म तो सर मैंने उसको अभी शुंठी पाठा धमासा मतलब दोनों खाने के बाद दिया था, हम्म तीनों सॉरी नाश्ता खाना और डिनर के बाद, खाना जल्दी खाने के लिए बोला था, हम्म वो भी था, लेट डिनर था हम्म और अविपत्तिकर विथ हरित की दिया था, लेकिन सर वो मतलब कॉन्स्टिपेशन खडे म्हणतो ना आपण तसे झाले होते हम्म। जास्त. मग ओके. तिला एरंड तेल सांगितलं होतं 1 चमचा. मग मग सर ते मतलब म्हणजे ते शिरशूल कमी नाही झालं आणि ते कॉन्स्टिपेशन म्हणजे आता होते पण ते खड्यांसारखं होते रोज. कमी झालंय पण ते खडे होत आहे. बर. पहिले 1-2 दिवसात होत होती तर ती आता रोज होते. खडा होते रोज हां. आणि खडा पण होते आणि त्यात क्लेद पण असतोय. हां, कमी झालाय क्लेद आता, हम्म पण पहिल्यापेक्षा कमी झालाय, पण आहे म्हणते ती आव. बस्ती देऊ नाही शकत ह्याला पेशंटला. सतत जर कॉन्स्टिपेशन होतंय, आलं हां. लक्षात, तर दोष पक्वाशयात आहेत आणि नाही झालं पोट तर ते शकृता पेंडिकोदिष्टन प्रतिशय शिरोरुजा असं होतंय, शिरोरुजा होते, आहे की नाही? हं. तर हा मलवेगाचा अवरोधामुळेच होतंय, त्यामुळे बस्ती दिली पाहिजे. आलं का अच्छा. लक्षात? हं. बाकी सगळं केलंय व्यवस्थित, तर बस्ती आता द्या, की होऊन जाईल. मग सर बस्ती कारण देताना कोणती द्यायची? आता त्यांना काय करा, बृहत्सैंधवादी तेलाची बस्ती द्या. अच्छा. हां. बृहत्सैंधवादी तेल जर नाही मिळालं तर मग आपलं तिळाचं तेल सैंधव घालून आणि जे हां, हां. अनुवर्तन देत आहे त्याच्यामध्ये वचा, मिश्रेया ही औषधं हं. टाकायची. आलं लक्षात? म्हणजे अच्छा. ठीक तर आहे. पाचन होईल जाईल. ठीक आहे. तशी अच्छा. मूळ तर द्यायचंच, पण मिश्रेया, वचा असं द्यायचं. कारण वरून आता किती पण तुम्ही एरंडेल तेल दिलत, वरून कितीही दिलत तरी ते पक्वाशयात दोष आहेत. पक्वाशयाच्या दोषांवर बस्ती, आमाशयाच्या दोषांवर वमन किंवा आमाशयाची चिकित्सा कडू रसाची असं झालं हं. पाहिजे. त्यामुळे बस्तीच दिली पाहिजे. जर ती नाही शक्य होत असेल म्हणजे अनुवासन तर निदान मात्रा बस्ती द्या. सैंधव घालून चांगलं. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे सर. 50-50 ml ची मात्रा बसते. कारण एवढे खडासंडासला होते, आहे ना? सगळा प्रॉब्लेम हं, हं, तिथेच हं. आहे. आलं लक्षात? आपण ठीक आहे आणि सर. बोल ना काय? काय नाही, 1 मिनिट. काय म्हणतोस? कशासाठी? काय नाही, तो अतुलचं हे होतंय का? होय. लावून टाक. नाही त्याचं काय गर्दी नसते तिथं. नाही बिनधास्त जा. चिठ्ठी घेऊन जाते. सर ते पांचभौतिकला तर मला बस्ती. ते पण हॅलो. हॅलो सर, पांचभौतिक मधलं अनुलोमन तेल त्याची पण बस्ती देऊ शकतो ना सर? त्याचं चेंचा पण लावून चेंचा लावून त्याचं पण देऊ शकताय. हं. पण आपल्याला आणि जे अनुवसन देणार आहात किंवा जे आस्थापन देणार आहात
त्या आस्थापनामध्ये मिश्रिया वचा हे टाका कंपल्सरी. आलं लक्षात. ठीक पण आहे सर. बसलीच पाहिजे. एवढं जर खंडाखंडातलं होत असेल ना, तर हे सगळे लक्षात टिकणार. शक्रुता पिंडिकोदुष्टम प्रतिशाय शिरोजा ऊर्ध्ववायू परिकर्तु हृदयस्य परदनम, है ना? तर ही सगळी लक्षणं दिसणार. बाकी अति अंबुपान हे सगळं बंद करा. हो सर, तिला मुस्तासिद्ध जल दिलं होतं मी. हं. सर पण ते मग आव मुक्ता बस्तीने कमी होऊन जाईल का? आव जर असेल ना, आव, कुंथन असे तर हिरडा द्यायचा. आलं का लक्षात? हां. आवेसाठी हिरडा. सर मुस्ता सर तिला हे मी हरी मुस्ता हां. चांगला आहे, नाही असं नाही. पण मुस्ता हे द्रवांश शोषणारं द्रव्य आहे. है की नाही? वृक्ष आहे. अच्छा. हां, पृथ्वी हां. महाभूत प्रधान आहे. है की नाही? शीत आहे. है ना? तर येतोय आवाज? तर असं करा. हो, येतोय. हं? सर एक प्रश्न अजून होता, विचारू का? विचारा. आणि वय सर काय आहे जे तिथं? 69 आहे. आलं लक्षात? हां. ते वयोरात्री भुगताना वयाचा विचार महत्वाचा आहे. है ना? तर मी ह्या वयात हां. होणारी विकृती ही वातप्रधानच असणार आहे. त्यामुळे जरी तिने आतुअंबुपान केलं, हे सगळं जरी केलं, तर तो क्लेद तेवढा पुरता वाढला, हे सगळं झालं आणि तो गेला आता मुस्ताबिस्त्याने. ठीक आहे? पण हां. आता वातप्रकोपच आहे सगळा, आहे की नाही? एवढी रुक्षता पक्वाशयातली कशी कमी करणार? तर बस्तीनेच कमी करणार आपण. ठीक आहे असं. सर. सर मात्रा बस्ती दिली तर ती किती दिवसांपर्यंत द्यावी लागेल त्यांना? आता मग जास्त द्यावी लागेल. 15 दिवस तरी द्यावी लागेल. ठीक आहे. हं, सर एक प्रश्न असा होता, म्हणजे केस नाहीये, हं, असा जनरल आहे. हं, सर जसं संप्राप्ती घडते शरीरामध्ये वात पित्तात्मक हं, अ, किंवा कफ पित्तात्मक, हं. तर म्हणजे कफ पित्त आणि पित्त कफ हे 2 वेगवेगळ्या संप्राप्ती असू शकता का? म्हणजे म्हणजे जसं वात आणि पित्त आहे आणि जर पित्त आणि वात, जसं पहिले पित्त आणि नंतर वात, अशा वेगवेगळ्या घडतील का त्या? डिपेंड आहे. मग ते ओळखायचं कसं सर? अनुबंध आणि अनुबंधी असतं ना. मुख्य दोष प्रधान असतो आणि दुसरा अनुबंध दुसरा दोष असतो, नाही का? मुख्य दोषाची हं. लक्षणं जास्त दिसतात. उपशय अनुपशय त्या दोषाचा अच्छा. दिसतो, नाही का? म्हणजे हं, काय, हं. की बाबा एखाद्याची दिनचर्या संतर्पणजन्य असेल, तो काही काम करत नसेल, खाणं-पिणं खूप असेल आणि अंगदुखी हं. असेल. आता ही अंगदुखी वाताची आहे का? तर नाही, ती हं. मार्गावरोधजन्य आहे, हे की नाही? हे कसं कळणार, आहे की नाही? एक तर त्या हेतूंमुळे, की हेतू वाताचे नाही आहेत, अतिव्यायाम नाही आहे, है ना? लंघन जास्त नाही आहे, असं काही नसणार आहे त्याच्यात, बरोबर आहे? हे हं. हे एक झालं आणि दुसरी गोष्ट उपशय, अनुपशय. ती म्हणणार मला गरम पाणी अंगावरून घेतलं की बरं वाटतं. जरा लंघन केलं की बरं वाटतं. असं पेशंट म्हणणार. तर ह्या 2 हं, गोष्टींवरून हं. आपल्याला कळतं की स्वतंत्र दोष कुठला आहे आणि परतंत्र कुठला आहे. ठीक आहे सर. आणि थँक ज्याला यू सर. संसर्ग असतो, म्हणजे दोन्ही दोष, कफ, पित्त दोन्ही त्याच्या स्वगुणाने वाढलेले आहेत. त्यावेळी तो व्याधी थोडा कष्टसाध्य असतो, एकदोषापेक्षा, आहे की नाही? मग त्यानुसार दोघांना अनुलक्षून चिकित्सा करायची. हं, ठीक आहे सर. हं. थँक यू सर. ओके. हां, पूछो. गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग. हेलो। हां, पूछो. सर मैं ये पूछ रहा था, जो सर भैंसज्य कल्पना में जो स्तंभन योग दिए हुए हैं, शुक्र स्तंभन हं, जो योग दिए हुए हैं, तो उनका नाभि का लेप बताया है और तलवों पर भी जो लेप बताया है, तो हं, सर उनकी मोड ऑफ फंक्शनिंग नाभि और तलवों पे लेप बताया है सर, हं. शुक्र स्तंभन के योग का। तो सर हं. उनका फंक्शनिंग कैसे काम करता है? मतलब नाभि पे हम लेप करते हैं, तो वो कैसे फंक्शन करता है कैसा वो? है, आयुर्वेद शुक्र में नाभि जो है वो साइकिल का जैसा पहिया रहता है और बीच का सेंटर जैसा रहता है, उस प्रकार का जी सर। वर्णन है नाभि का। हुँ? जी। और जैसे सेंटर में कुछ भी डाल दिए, तो वो साइकिल के फोर्स के द्वारा सभी जगह पर फैल सकता है कि नहीं? जी इस सर। प्रकार से वर्णन है नाभि का। तो जी। नाभि में नाभि पूरण करना या फिर ऐसा इस प्रकार से कुछ करना, इसका जो इफ़ेक्ट है वो पूरे शरीर पर आता है। शुक्रधरा कला जो है वो सर्वव्यापी बताई जी। गई है जी ना? सर, जी।
तो खाना खाने के साथ दवाई देना या फिर इस प्रकार से कुछ काम करना, व्यायाम के साथ दवाई देना, ये जो है काम उस पर हो जाता है। तो ये है। ओके। अब इस पर इसको कितना महत्व देना, तो ध्यान रखो कि बृहत्त्रयी में जो कुछ वर्णन है उसको ज़्यादा महत्व देना। क्योंकि वो हमारे लिए ये है। हाँ, बाकी के ग्रंथ कम है ऐसा नहीं है, पर बृहत्त्रयी जो है वो श्रेष्ठ है ना? तो उन्होंने जिस चीज़ को ओके। महत्व दिया होगा ज़्यादा, तो उस चीज़ को ही हमें महत्व देना चाहिए। जिन्होंने जिस चीज़ को महत्व कम दिया है, उतना हमें भी उस चीज़ को महत्व कम देना चाहिए, ऐसा मुझे लगता है ना? ओके। हुँ, सर अगर किसी मतलब पेरेंट्स को मतलब माता और पिता को चश्मे लगे हुए हैं शादी से पहले हुँ। दोनों को, तो सर ये पॉसिबिलिटी है कि बच्चे को भी जो है चश्मे लगे, मतलब एक चाइल्डहुड मतलब बचपन की एज में ही उनको उसको बचपन से अगर चश्मे। शुक अवयव रहते हैं, बीजावयव, है ना? जी। तो जी। बीजावयव में जी सर। अच्छी जो अवयव है, अगर उसकी सारता कम है, वो जी। बीजावयव अगर अशक्त है, हाँ, उसमें हम्म। से सत्व ज़्यादा नहीं है, तो चांसेस जी जी। है ना? ओके सर। पर अगर किसी का ऐसा है कि बाबा उसको चश्मे लगा बचपन से ही चश्मा लगाए, फिर आँखों की रोशनी कम है, ये सब कुछ है और उसने पथ्य पालन कर दिए, है ना? जो कुछ आँखों के लिए अच्छा है, वो सब कुछ उसने खाना खाया, जी। त्रिफलाघ्रुत जैसी चीज़ें उसने चालू कर दी, ऐसा कुछ किया, तो बीजावयव बदलने की संभावना रहती है, अगले जनरेशन में, हुँ, ठीक है ना? और विपरीत किया तो और वो बीमारी बढ़ने की भी संभावना ज़्यादा रहती हम्म। है ना? हम्म। तो ऐसा है तो किसी को उस प्रकार का है तो ऐसे जी। करना, इसीलिए शोधन बोला है, शोधन से क्या हो जाता है बीजावयव में जो चीज़ें हैं वो भी बदल सकती है, हुँ? हम्म। हुँ, हम्म। आगे जी जी सर। पूछो, किसी को और पूछना है? हाँ, दूसरा क्या बोला था? यही बोला था, ठीक है। पूछो। पैर पर लगाने वाले जो लेप है, वो आँखों के लिए अच्छे रहते हैं, हुँ? तो पैरों से जो सिराएँ निकलती है, 2 पृथक द्वे सिरा जो निकलते हैं, वो आँखों में जाती है, वाया ग्रहणी ऐसा बोला जाता है। तो पैरों पे जो लेप लगाया जाता है या फिर पादाभ्यंग जो किया जाता है, उससे अग्नि भी अच्छी होती है और आँखें भी अच्छी होती हैं। हुँ? हुँ, हेलो सर। बोलो। सर एक मेल पेशेंट है 73 ईयर। सर मेन कंप्लेन जी जी मन्याशूल है और भ्रम है। 73 मेल। जी सर। हाँ, मन्याशूल भ्रम है। सर सुबह सुबह मान जकड़ जाती है। अंश अंश संधि शूल भी है। हुँ, बाकी सर जिह्वा जिह्वा साम है, पेट साफ नहीं होता, एक एक दिन के बाद होता है। आदमान है, अंगमर्द है, अनिद्रा है और रात में 3 बार पेशाब को जाना पड़ता है। हुँ, सर बाकी सर पाइल्स का ऑपरेशन हुआ है, हार्ट का भी ऑपरेशन हुआ है। हुँ, सर एंजियोग्राफी में स्टेन डाला हुआ है। और हुँ, बाकी सर एलोपैथी के अनुसार सेरेब्रल एट्रोपी और C5 और C6 में कॉम्प्रेशन न्यूरल फोरामेन डिस बल्क ऐसा है हुँ, सर। हुँ, बाकी सर हेतु में ड्रिंक है सर, सुबह उठे पानी है। बाकी हुँ, सर रात का खाना थोड़ा लेट है, 9 बजे तक। हुँ, बाकी नॉनवेज हफ्ते में एक बार है, हुँ। उसड़ हफ्ते में एक बार है सर। क्या तो है? इसमें सर अभी ये उसड़ सर चना वटाना हुँ, हुँ, विरोध हुँ, धान्य। हुँ, बाकी सर हाँ ऐसा है हेतु ये है सर। तो इसमें सर अभी थोड़ा सर वात रक्त जैसे सर विचार करना है या फिर अभी हुँ, सर सामता के लिए मैंने सर चूरन दी है सर, रसपाचक रक्तपाचक। हुँ। अभी सर सामने सर द्रव्य में और क्या दे सकते हैं सर? अभी और मन्याशूल नस्य और सर हाँ, हुँ, मन्याशूल सर और भ्रम है सर, उसको ऐसे ऐसा गिरे जैसा लगता है, ज्यादा बैलेंस देखो चला जाता है और भ्रम जो रहता है, अ, तो उसमें अगर सस्वेद रहेगा, जैसे मूर्छा में सस्वेद रहता है, भ्रम में, तो ऐसा अगर रहेगा तो
पित्तानुबंधी या फिर पित्तज, इस प्रकार से करना। और वातज रहता है वो घूम जाता है, पूरी दुनिया ही घूम जाती है, ऐसा रहता है, ठीक है। और वो कभी भी रहता है, रात को भी रहेगा, वाहन प्रवास ज़्यादा किया तो रहेगा, हाँ, इस प्रकार से रहता है, खाना कम खाया तो भी रहेगा, इस प्रकार से वातज रहता है। तो अभी इसकी उम्र का ये देखकर जो है सभी वातज ही लगेगा। ठीक है। थोड़ा हेल्दी है सर, पेशेंट हेल्दी हाँ, है थोड़ा, हेल्दी है। हेल्दी भी है, हाँ। हम्म, और ड्रिंक की हिस्ट्री है सर, अभी ड्रिंक लेता है सर ड्रिंक पेशेंट, लेता है। हफ्ते में 1-2 ठीक बार है, 3 ठीक बार, है। हाँ। और सर ड्रिंक से सर संप्राप्ति कैसी बनती है तो सर शरीर में? ये सर पित्त को बढ़ाने वाली होती है सर, उष्ण तीक्ष्ण, या तो कैसी बनती है सर हेतु उसका, यानी संप्राप्ति कैसी बन सकती है सर अभी इसमें? देखो वो ड्रिंक कितना करता है, उसके साथ उसका तीखा, खटा, हाँ, मधुर, आम्ल, लवण कितना है, उसके अनुसार वो पित्तानुबंधी बनेगा नहीं बनेगा वो निर्धारित रहेगा। वही तो है वात का, है ना। तो ये पता कैसे चलेगा कितना पित्तानुबंध है? तो स्वेदाधिक्य है क्या, हाँ, उदरदाह है क्या, दाहादि लक्षण है क्या, हाँ, ये सब देखना, ठीक है। ओके, जी मूत्र सर। में दाह है क्या, अग्नि कैसा है, हाँ। तो इससे क्या पता चल जाता है पित्तानुबंध है क्या। ठीक है। और ड्रिंक विंक बस करने वाले, तीखा खाने वाले, ऐसे में क्या रहता है, उस प्रकार का रहता है पित्तानुबंध। पर अभी इसकी उम्र कितनी है उसके मुताबिक काम करना। अब पित्तानुबंध अगर आगा, पित्त दुष्टि हो रही है और पहले से ही उम्र के अनुसार वात वृद्धि, तो पित्त जो है वो रक्त भी खराब करेगा और शिरा कंडरा भी दुष्टि होगी, और शिरा कंडरा की दुष्टि होगी और वात, इस प्रकार से अगर संप्राप्ति बनती है तो मन्याशूल, इस प्रकार के अंश संधिशूल, ये सब कुछ होगा। बराबर है। ओके सर। हम्म। तो जी देखो पित्तानुबंधी कुछ है क्या लक्षण, हाँ, दाहादि लक्षण कुछ है क्या? अगर ऐसे है तो जो है घृत का प्रयोग करना, तिक्त घृत, इस प्रकार से प्रयोग करना, पाचन करके। सर, दाहादी लक्षण सर नहीं दिखे सर, पर हेवीनेस है, हम्म, जड़पन है, अच्छे से कभी कभी एसिडिटी जल्दी हो जाती है, कुछ खान पान में थोड़ा सा आए तो हम्म, भी। और पेट अच्छे से अभी साफ हो रहा है सर, पर अभी हम्म, मन्याशूल और भ्रम है सर अभी भी। हम्म। तो इसको लगाने के लिए, मन्या को लगाने के लिए तेल दे दो, हाँ, बला तेल, अभी गुरुता अगर होगी तो दूसरा कोई तेल दे दो, ठीक है। अगर गुरुता गई है तो बला तेल, चंदन बल, लाक्षादी तेल, इस प्रकार के तेल दे दो। नस्य करो, मुख्य, जी सर। ठीक है। ओके सर। नस्य करने के लिए बोलो उनको। और बाकी कुछ नहीं, बाकी पेट में जो है अगर पित्तानुबंध होगा, मीन्स ये सब कुछ है उसका, हाँ, तो रक्तपाचक दे दो, ठीक है। रक्तपाचक, हाँ, दशमूल, ठीक है। और पेट साफ हो रहा है ना, और हाँ, गंदगी, अभी सर गंधर्व चालू है सर, गंधर्व हरिता की रात में। ठीक है, प्लेन हरितकी कर दो फिर, हाँ, ठीक जी है। सर। तो रक्तपाचक, दशमूल और हरितकी ऐसा पेट में दे दो। और वो खाने के बाद देना है सर? हाँ, खाने के बाद देना है। और नस्य करो, सिर लगाने के लिए तेल दे दो, मन्या को लगाने के लिए, इस प्रकार से करो, वो ठीक हो जाएगा। हाँ, अर्श का ओके सर। ऑपरेशन हुआ है। जी सर। तो अर्श के जो जो ऑपरेशन होते हैं उनमें परिस्रव लक्षण दिखता है। हाँ, परिस्रव मीन्स यूरिन पर कंट्रोल नहीं होता, ठीक है। हाँ, यूरिन पे भी कभी कभार, टॉयलेट पे भी, क्योंकि मर्म है ना, गुद ये मर्म है, तो मर्म पर कभी शस्त्र नहीं चलाना रहता है। हाँ, इसलिए सुश्रुताचार्य भी अर्श की चिकित्सा बताते समय पहले औषधीय चिकित्सा बताते हैं। जी सर। ठीक है। तो ये सब कुछ कर दो। जी सर। ओके। हम्म, सर एक दूसरी केस है सर, हम्म, 31 ईयर मेल पेशेंट है सर। हम्म, सर व्यवसाय उसका सिविल इंजीनियर है सर, रोज का 100 किलोमीटर घूमना होता है। हम्म, और बाकी सर मेन सर त्वक विवरणिता है सर, 5-6 साल से कंडू है, दाहा भी है, और शीत पित्त और फंगल इन्फेक्शन से दोनों साथ में है सर। हम्म, वो भी 5-6 साल से है सर, और शाम रात को ज्यादा बढ़ते हैं, खुजली ज्यादा होती है, दाहा भी है। देखा था सर रेडिश कलर और फिर ब्लैकिश होता है सर, पहले रेडिश ऐसे चकते आते, फिर हम्म, ब्लैकिश होता है सर। हम्म, सर मल सर पेट अच्छे से साफ नहीं होता, भूख ज़्यादा लगती है, भ्रम भी है, चक्कर आता है बीच बीच में, हम्म, अनिद्रा रहती है। सर अम्ल पित्त की हिस्ट्री है सर, व्रतकंठ दाह उत्क्लेश, पेशाब अच्छे से साफ नहीं होती सर। हम्म, बाकी सर हेतु में सर सुबह 1 गिलास पानी पी रहा है सर। हम्म, और बाहर का होटल का खाना सर महीने में 4-5 बार 6 बार होता है सर। और पोहा बासी खाना, ऐसे हेतु मिले हैं सर अभी, हम्म, अचार बीच बीच में।
तो हम्म। सर इसमें अभी हाँ जी सर, अभी तो अभी सर इसमें क्या विचार कर सकते हो और कुछ पित्त कफ पुढच्या तरफ लेकर जी हाँ, पित्त कफ पर काम करना है ना? उम्र जो है ओके सर, तरुण कफ अवस्था है, तो खान-पान जो रहता है वो जैसे जो टेस्ट चाहिए वो खान-पान रहता है ना? अ, और संतर्पणजन्य दिनचर्या रहती है। तो पित्त कफ जो है, तो अभी क्या करना पड़ेगा, अभी ये बार-बार हो रहा है, हाँ? मीन्स बार-बार वो उसका अपत्य सेवन होगा ही होगा, हाँ? क्योंकि वो जिस प्रकार का उसका व्यवसाय है ना? हाँ? तो अभी ये शीत-पित्त भी है और ये भी है ना? तो क्या करना, अभी पेट में जो दवाई देना वो कहो पित्त कुष्ठ के लिए दवाई ये है बताई गई है ना? तो उसमें नींब, त्रिफला, सुनाई दे रहा है? जी सर, जी सर। हाँ, नींब, त्रिफला, पटोल और कुटकी, हाँ? कुटकी देना, ठीक है? तो कुटकी ओके जो सर। है ये धीरे-धीरे अल्प-अल्प मात्रा में रोज़ उसका शोधन करेगी, उसको बोलना कि दिन में 1-2 बार टॉयलेट को लगेगी, ठीक है? हाँ, ज़्यादा लगेगी, ठीक है? वो पहले बोल कर दे दो, हाँ? नींब, त्रिफला, पटोल, कुटकी, हाँ? और कुटकी की मात्रा कम रखनी है, हाँ? मतलब अगर नींब 3 चमचे, त्रिफला 3 चमचे, पटोल 3 चमचे, तो कुटकी आधा चम्मच ही रखनी है उसमें। और ये आधा-आधा ओके चम्मच दिन में 2 बार लेना, तो इससे क्या हो जाएगा, ये सभी चीज़ें सॉल्व होने लगेगी, ठीक है? जी सर। हाँ, रेडिशनेस जाएगा, वो सब कुछ, क्योंकि ये शाखागत हुए ना, तो शाखा से हमें कोष्ठ में लाकर शोधन करना पड़ेगा। कुटकी जैसा ही द्रव्य चाहिए हमें, हुँ? ठीक है? मैंने सरसों तेल सर बाहर लगाने के लिए दिया है सर, तो चलेगा सर सरसों नहीं तेल? चलेगा, हुँ, नहीं सर, ओके। हुँ, ठीक है? ऐसा करना। बाकी सर रक्तमोक्षण अभी कर सकते हैं सर, रक्तमोक्षण एक विरेचन ऐसा कर सकते हैं सर? हाँ, विरेचन कर सकते हैं ना, पर वो विरेचन के लिए राज़ी होता है क्या? संसर्जन कर्म फ़ॉलो करेगा तो अच्छी बात है, नहीं करेगा तो फिर ये हो जाएगा, पंचकर्म का पंचकर्म से नुकसान हो जाएगा। तो इससे अच्छा ये कर दो, 2 टाइम खाएगा चूरन, और उसका शोधन होते जाएगा, पित्त का शोधन, वैसे 5-6 साल से संप्राप्ति है सर, थोड़ा टाइम लगेगा ना सर इसमें टाइम थोड़ा लगेगा, सा? टाइम लगेगा, पर तो अभी तक होना है महीने में सर? रिज़ल्ट दिखेंगे, इसलिए तो कुटकी का प्रयोग करना है, हाँ? जी। हाँ, तो महीने में रिज़ल्ट दिखने लगेंगे, उससे पहले ही मिलेगी रिज़ल्ट। देखना उसको मात्रा बढ़ानी है, हाँ? ये पहले कॉम्बिनेशन देने के बाद पूछना कि कितना हो रहा है टॉयलेट को, हाँ? कैसा हो रहा है, क्या हो रहा है? तो बोलेगा कि वह दिन में अभी 1-2 बार ही हो रही है, तो थोड़ी मात्रा बढ़ाओ, 3 बार तो होना चाहिए, ऐसा करना। ओके सर। ओके सर। तो जाके शाखागत दोष वहाँ का कोष्ठ में आएँगे और उसका शोधन होगा पित्त का, कफ का शोधन होगा, पित्त का शोधन होगा और मल से निकलेंगे। सर तिक्तक कषाय मैंने दिया है सर, वो चलेगा सर? पित्त तिक्तक कषाय कषाय ना? और कपिल आरंभ हाँ, चलेगा। चल जाएगा ना सर? ओके सर। सर एक पेशंट आहे 48 वय आहे आणि हं. तिला आम्लपित्ताचा त्रास होता पहिला खूप वर्षांपासून आणि 48 तिला फीमेल ना? हां, फिमेल आहे. हं. आणि कफ आणि पित्त पडायचं. सकाळी उठल्या-उठल्या तिला मुखशोथ असायचा. शिरशूल होता आणि तिला आहे ना, ती माझ्याकडे कंप्लेंट घेऊन बघा आली होती, 1 की मिनिट, तिला कफ-पित्ताचं काय झालं बोललात? कफ-पित्त काय? कफ आणि पित्त पडायचं उलटीमधून. उलटीमधून, ओके. हां, हां. आणि तिला आहे ना जाणू-संधिशूल होता आणि शिरा दुखायच्या तिच्या पूर्ण. तर ती माझ्याकडे त्याच्यासाठी आली होती म्हणजे जाणू-संधिशूल आणि पूर्ण हात दुखायचा तिचा पूर्ण. काय तर हात? मग मी तिला आहे ना हात दुखायचा, शिरा दुखायच्या पूर्ण हाताच्या. बरं. हां, तर मी तिला आहे ना सर वमन दिलं होतं. तर वमन पित्तांतिक नाही झालं तिचं. कफ पडला तिचा. म्हणजे तिचं बल कमी वाटलं मग मी स्टॉप केलं वमन. नंतर वेग पण नाही आले तिला आणि मग नंतर तिला लघुविरेचन दिलं 15 दिवसांनी. तर हं. पेशंटला थोडासा थकवा वाटला त्याच्यामध्ये. तर मग बस्ती नाही केली मी. आत्ता तिला मग थकवा निघून गेला. मग मी बस्तीसाठी बोलवलं होतं पेशंटला. तर तिला फंगल इन्फेक्शन झालं सर ग्लुटियल रिजनच्या इथे. हं. तर मग ह्याच्यामध्ये आपण तिक्तक्षीर मी बस्ती देणार होते, तर मग मी बस्ती कॅन्सल केले तिचे आणि ते फंगल इन्फेक्शन खूप वाढलं होतं तिचं. हं. तर तिला मी महामंजिष्टादी कषाय, महातिक्त कषाय आणि आरगवत कपिलाची एक गोळी दिली होती. हं. तर तिला त्यांनी एक जुलाब झाला, पण तो खूप मोठा झाला जुलाब आणि तिला खूप थकवा आला प्रचंड त्याच्यानंतर, त्या हं. जुलाबानंतर. हं. आणि अंगमर्द हे लक्षण दिसलं. तर मग मी तिला आहे ना अंगमर्द प्रशमन गणातली जे शालिपर्णी, यष्टी, वेलची त्याची सिद्ध पेया दिली
आणि प्रवाळ मंडूर एक मिनट। पडतो. हाँ, क्या चल रहा था हमारा? हां, सर मी केस सांगितली होती तुम्हाला आता. हम्म तर विरेचनानंतर तिला थकवा आला आणि मग मी हाँ तिला सिद्ध पेय दिली. ओल्या हम्म गुळवेलीचा काढा आणि डाळीमध्ये घृत दिला अल्पमात्रेत. हम्म तर मग तिचा आता थकवा कमी झालाय, पण तिचे जे लक्षणं आहेत वाताची नाही का, ती काही कमी नाहीये. पर्वसंधिशूल, जानुसंधिशूल तो तिचा आहे, पण तिला फंगल इन्फेक्शन झालं आहे. तर त्याच्यामध्ये आता आपण ह्याच्यामध्ये क्षीरकल्पना वापरू शकतो का? कारण तिला फंगल इन्फेक्शन आहे नाही का आणि थकवा पण आहे. तर मग कसं सर? तर असा थकवा अ, कधी येतो की ज्यावेळी सामावस्थेत दोष असतात आणि शोधन झालं की होऊ शकतो किंवा बलच कमी असेल पेशंटचं आणि शोधन जास्त झालं तर पण येऊ शकतो. 2 गोष्टीमुळे तो थकवा येतो. आलं लक्षात? हां, तर आता काय झालं त्याचं? तर मग सर तिला आता फंगल इन्फेक्शन आहे ना, तर मला बलच कमी वाटतंय पेशंटचं ह्याच्यामध्ये. आता काही तर शोधनं देऊ मग नका. आता झाली खूप हां. शोधन. आता काही हो, शोधन-बिधन काही देऊ नका. हो, आता हो. फंगल इन्फेक्शनला लावायला लेप द्या. हं. हो, दिलंय सर तिला मी नाही का. हां. फंगल हां. इन्फेक्शन म्हणजे काय सर? राउंड झालेत का? राउंड झालंय. एकदम सर्क्युलर आहे. आणि तर असे डॉट्स आहेत कडेने पूर्ण. त्याला खाज उठते का? हो, हो. खाज आहे, इचिंग आहे. आणि रेडनेस? रेडनेस आहे. रेडनेस पण आणि खाज पण आहे का? हो, हो, हो. हं. ठीक आहे. मग आता लेप कुठला दिलाय का तुम्ही लावायला? सर मी आहे ना तिला म्हणजे तिला हाताने नाही जमत आहे म्हणून मी धावण दिलं होतं आता. हं. त्रिफळा, निंब, खदीर, हां, ठीक आहे. हळद असं धावण दिलंय तिला लावायला. म्हणजे करायला पण आणि लेप पण दिलाय. बस आता काय बाकी नका काय करू. आता साधं फक्त दिनचर्या व्यवस्थित ठेवा तिची. मग सर ते वातासाठी मग काही तिक्तक्षीर नंतर करावेत का तिचे बस्ती? हां. क क आता वाताचा काय त्रास आहे म्हणताय? पर्वसंधिशूल आहे तिला हां. आणि हात पण तिचा पूर्ण दुखतो आणि जानुसंधिशूल पण आहे. वजन कमी आहे का तिचं? हो, वजन कमी आहे. म्हणजे आत्ता कमी झालंय थोडं. बरं ठीक आहे. मग आता ते ते लावायला ते द्या. त्याचा काही नाही विषय. आता हं. पोटातून तिला अ, अ, हे होतंय का तिला घाम-बिम खूप येतोय? नाही, नाही. घाम नाही येते सर. मी ओल्या गुळवेलीचा काढा चालू केलाय सर तिला. ओके. ठीक आहे. मग तो काढा पिल्यावर बरं वाटतंय का? हे आत्ताच दिलाय सर 2 दिवसापूर्वी. आता मग ते काय करा, ती गुळवेल दुधात शिजवून ते दूध द्या तिला सरळ. पण ओके कमी सर. मात्रेत ते दूधच द्या. तिचं वातपित्ताचा आहे ना विषय. आहे का हां. नाही? मग असं करण्यापेक्षा मग ओली गुळवेल जर असेल, तर दुधात शिजवून ते अर्धा-अर्धा कप असं दूध द्या गाईचं दूध. हं. ओके सर. म्हणजे मग ओके. तिचं बल पण वाढेल. हं. ओके. बरं. असं. ठीक आहे. आता काय एवढं शोधणं झाले, आता काही त्याची सामवस्था नसणार आहे. ओके सर. हं, थँक यू सर. हं, सर अजून एक विचारायचं होतं. हं, अ, विरेचनाच्या जे कल्पस्थानामध्ये वाघभटामध्ये कल्प आलाय एक हरितकी, गूळ आणि आहेत त्याच्या दंती असे त्याच्यामध्ये औषध आहेत आणि हं, विरेचनासाठी आले. मग त्याच्यामध्ये फलश्रुती आली प्रमेह, ग्रहणी, शीतपित्त आणि त्यांनी सांगितलं की त्याचे लाडू करायचे आणि दर 10 दिवसांनी द्यायचे नाही का? हं, तर हं. ते म्हणजे कसं सर म्हणजे ते स्नेहपान करून द्यायचंय का असेच द्यायचे पेशंटला? किंवा त्याची मात्रा तीच दर 10 ठेवायची का दिवसांनी द्यायचं दिलेलं असेल तर काही स्नेहपान काय करायचं नाही. तर असंच द्यायचं. नाही. ओके. आलं बरं. लक्षात. तर ती अवस्था हे केलेली असणार आहे, वर मेन्शन केलेली असणार आहे. आलं लक्षात. तेवढी ओके. दोषवृद्धी असायला हवी. बहुदोषावस्था तेवढी असायला हवी. ओके. ऑलरेडी रुग्णाच्या शरीरात स्नेहभाव खूप असेल, तर मग स्नेहपान करायची गरज नाही, असं पण आहे. आलं लक्षात. म्हणजे तेवढं जास्त स्नेहपान करायची गरज नाही. स्नेहाध्यामध्ये दिलेलं आहे. ऑलरेडी तो स्नेहित झाला असेल, तर वृक्ष विरेचन द्या, असं सांगितलं. त्याच्यामध्ये हे येऊ शकतं. आणि ऑलरेडी स्नेहन कमी झालेलं असेल, तर स्निग्ध विरेचन द्या, असं सांगितलेलं आहे. ठीक आहे की नाही? ओके. ओके सर. थँक यू. हं, हेलो सर. हं, सर फीमेल पेशंट आहे 56 इयर. हं, सर मेन प्रॉब्लेम श्वास कष्टता आहे सर. थंडीमध्ये श्वास घ्यायला त्रास होतो. हं, सर कास आहे, कफयुक्त कास येतो. अनियमित मलप्रवृत्ती आहे. दिवसाला 3दा जावं लागतं मोशनला. सामता आहे. हं, आधमानाची हिस्ट्री आहे सर. अग्निविषम आहे. कधी भूक लागते, कधी नाही लागत आहे. अंगमर्द, आलस्य आहे, ज्वर प्रचिती आहे. सर आणि श्वास घ्यायला सर त्रास होतो. हं. बाकी सर पूर्वीच्या हिस्ट्रीमध्ये टायफॉईडची हिस्ट्री आहे सर. जेवणाची वेळ थोडी सकाळची 12ची आहे आणि रात्री 9 वाजता जेवत आहे. दुपारी 1 तास झोपत आहे सर ती हेतूनमध्ये.
नॉनव्हेज सर 15 दिवसातून एकदा आहे आणि उसळ 15 दिवसातून एकदा आहे. आणि शिळं खाणं असतं, आता मधात दही आणि शिळं खाणं असतं. हं. तर सर याच्यामध्ये आता सर काय द्रव्यांचा विचार करता येईल सर? आता पाचन करून सर कोणत्या औषधी द्रव्यांचा वापर कारण करता येईल? मल कसा आहे, मल प्राकृत आहे काय? मल अधमान असतो. चिकट आहे सर. तीनदा जावं लागतं. चिकटपणा आहे सर हां ना, मलमध्ये. तिखट आहे ना मलामध्ये. हं. हं. मग आणि कफ सर कंटिन्यू होत असतो सर. मग श्वास घ्यायला त्रास होतो आणि नंतर मग ॲडमिट करावं लागतं सर. हं. ठीक आहे ना. बाकी काय जडपणा असणं, आळस असणं हे आहे ना? हो सर. हो, अंगमर्दाने हो. आलस्य आहेच की. हं. आहे सर. आलस्य आहे. जी सर. यत्किंचित कफ वाताग्नम उष्णम वातानुलोमनम करायचं. काय आहे की नाही? हं. रिंगणी, अजमोदा, हिरडा, हिरडा आहे. रिंगणी, अजमोदा, हिरडा, विश्व, याचा काढा करून द्या. ओके सर. आहे की नाही? बरं. उष्ण हो. झालं, छातीला तेल वातानुलोमन झालं. लावायला सांगितलंय सर आणि नस्य करायला सांगितलंय सर आता. चालेल. ओके. अजून? झाले? सर लहान मुलांमध्ये जे कॉन्स्टिपेशन दिसतं एकदम कडक मलप्रवृत्ती होते नाही का? तर ह्याच्यामध्ये विचार लहान काय म्हणजे करायचे सर? किती लहान? 3.5 वर्षाची मुलगी आहे हं. आणि तिला 4 दिवसांनी होते मलप्रवृत्ती आणि खूप कडक होते, हार्ड होते आणि ती खूप घाबरून जाते त्याच्यानंतर. हं. तर मग काय विचार करायचा ह्याच्यामध्ये सर? काय विचार करायचा त्याचा आहार-विहार बघायला पाहिजे मुलांचा, आहे की नाही? काहींमध्ये काहीतरी चांगलं खायचं म्हणून काहीतरी नाचणी सत्व हे ते असं कोरडं अन्न, क्षुद्र अन्न असं दिलं जातं लहान मुलांना, आहे की नाही? हां? तर तर ते आहे का बघायचं. ते असेल तर ते बंद करायचं, आहे की नाही? स्निग्धा एव सदा बालाघृतं शिरं निषेविणाम असं सांगितलं ना. लहान मुलं ही तूप खाणारी असतात, गोड खाणारी असतात. असं खाणारी मुलांना शक्यतो असं होत नाही. आलं लक्षात? त्यांचा आहार-विहार बघायचा. हं. आणि त्याच्यानुसार मग करायची चिकित्सा. अंगाला तेल लावणं ह्याने स्निग्ध गुण वाढतो, ते पण लावत नाहीत आणि मग वृक्षता वाढते, आहे की नाही? दूध पिणाऱ्या बाळांमध्ये वातज स्तन्यदुष्टी असेल तर पण मुलाला संडासला कडक होते. तर त्या क्षीराद काळामधल्या मुलांचं तसं बघायचा विचार करायचा. हं. आहार-विहार बघायचा त्याच्यात कळतं, की खूप कोरडं क्षुद्र अन्न असं खाल्लं जातं मल्टीव्हिटॅमिनच्या नावाखाली. आणि ते सगळं ग्राही आहे सगळं. आलं लक्षात? कोरडं आहे, लघु आहे आणि ते मुलांना कोरडं करतं मग. मलबद्धता. हां सर, तिचं नाचणी सत्व चालू आहे हं, आणि ती कोरडं खाते म्हणजे नाही का? हं, आणि चॉकलेट असतं तिचं खाण्यात चॉकलेट येतं. हं, हां, एवढेच आत्ता तरी हेतू सापडलेत आणि हं, तिला जिऱ्याची पावडर खूप खायला आवडते. जिरे खाते ती 1-1 चमचा. हं. तर ते बघायचं. ते त्यांचं सगळं बंद करायचं. ओके सर. हॅलो सर, एक विचारू सर? हं, सर एक फिमेल पेशंट आहे सर 35 इयर. तिचं सर वजन कमी आहे सर. 38च वजन आहे. 35 वर्ष असून 38-40. हं. सर मेन लक्षण श्वासकष्टता आहे सर. तिला श्वास घेण्याला त्रास होतो, घेताना त्रास होतो. असं आठवड्यातून एकदा असं होत राहतं. बाकी सर तीक्ष्णाग्नी आहे, भ्रम आहे, रुक्षता आहे सर. म्हणजे मल एक दिवस साफ होत नाही. हं. भारक्षय आहे सर. पिरियड 2च दिवस जातात. अल्पार्तव आहे. मूत्रदाह कधी-कधी होत असतं आणि स्वेद जास्त येतो. आणि सर बाकी सीझर सर 2 झालेले आहे त्यांचे. बाकी सर हेतूंमध्ये रात्री 1 कप श्वासकृच्छता दूध म्हणजे घेणं. काम केल्यावर दम लागत असेल ना? श्वास घ्यायला त्रास होतो सर तिला. फक्त असंच म्हणणं आहे हं. सर. जास्त बरं. हं, काम करते, श्वास फक्त घ्यायला त्रास होतो. हं. आणि सर त्यांना थायरॉइड सर ते ॲक्चुअली थायरॉइडसाठी आले होते सर. थायरॉइडसाठी काही आहे का असं? पण बाकी आरक्षय हिस्ट्रीमध्ये आहे, सर एवढे काही आर्तवक्षय आहे, श्वासकृच्छता आहे की नाही? हो सर. बरं. आणि अजून स्वेद तीक्ष्णाग्नी आहे जास्त सर आहे आणि म्हणताय? स्वेद जास्त आहे सर. हो. धातुपाक जास्त आहे बाकी हिच्यात. आणि हो सर, मटण मच्छी हप्त्यातून 2दा आहे सर. शिळं खाणं आहे आणि मिरची अदा-मधात आणि सर रात्री 1 कप दूध घेते सर ती. आणि हं. रात्री दिवसवाप दूध पण आहे सर अदा-मधात.
दूध हो सर, रात्री दूध केलं आहे सर. ते सगळं बंद अंडा करा, मच्छी. होऊन जातंय है ना. हो, बाकी बाकी सर थायरॉइडचं औषधी सुरू आहे सर त्यांचं आता हायपर थायरॉइडचं. तर सर मग आता त्याला हळूहळू टॅपर कसं करता येईल सर, किंवा औषधी आता रसपाचक मी असा दिला आहे सर, तर हळूहळू टॅपर आता करता कसं येईल आहे, अशा पद्धतीने. तिचं आता भारक्षय आहे, ते भारक्षय वाढवायला पाहिजे आहे ना, म्हणजे भार वाढवायला हवा आहे की नाही. 38 वजन आहे, जी. फार कमी आहे ना, आहे की नाही. हो सर. हो हो. मग ते कसं वाढवायचं, आधी पाचन करा छानपैकी. हां शीतपाचन आणि करू सर. हां, जास्त नको, कारण ऑलरेडी धातुपाक झालेला आहे ना. तर ते आता तिने नॉन-व्हेज खाल्लं किंवा आहार जास्त खाल्ला तर वजन वाढत नाही ना तिचं. हा, वजन वाढत नाही आहे सर वृक्ष. कारण हे विरुद्धासन झालेलं आहे तिचं आणि त्याच्यामुळे श्रोतरोध झालाय आणि श्रोतरोधामुळे धातू परिपोषण व्यवस्थित होत नाही. जसा विरुद्धाशनजन्य राजक्षम कसा आहे, विरुद्ध आहारजन्य आहे की नाही. ठीक आहे. बाकी सर पोटसाफ झालं आणि सर श्वासकष्ट तर आपोआप सर कमी होऊन जाईल ना सर, वाताचं गती हां. अनुलोम झालं. हो, हो. म्हणजे श्रोतरोध दूर करायला पाहिजे. विश्व पटोल काय ओके सर. हे 2 टाईम द्यायचं किंवा 1 टाईम द्या. तिचं वजनच 38 आहे, तर अर्धा चमचा 1 टाईम द्यायचं आणि 1 टाईम भ्रूण करणारा कुष्मांडा अवलेबल काहीतरी द्यायचं. असं ठीक करा. आहे सर. पहिला विश्व पटोल एक 4-5 दिवस द्या आणि त्याच्यानंतर कुष्मांडा अवलेबल चालू ठेवा आणि विश्व पटोल पण 1 टाईम चालू ठेवा. म्हणजे काय होईल, श्रोतरोध जाईल, धातू परिपोषण चांगलं व्हायला लागेल. धातू परिपोषण चांगलं व्हायला लागलं की ऑटोमॅटिक श्वासोच्छवास कमी होऊन जाईल, भारक्षय हे होईल, भारवृद्धी होईल, सगळंच व्यवस्थित व्हायला लागेल. मग न जेवणात ओके. तूप बीप चालू करा, हम्म. प्यायचं तूप बीप. ओके. बाकी सर लक्षण गेल्यानंतर मग थायरॉइडचं सर औषधी हळूहळू नंतर किती ऑटोमॅटिक ती कमी येईलच ती प्रोफाईल, नंतर ती येईलच कमी. जी सर. हॅलो. हं. हॅलो सर, एक पेशंट आहे फिमेल, 66 इयर्स ओल्ड आहे, 60 kg वेट आहे सर तिचं. तर त्यांना ना हे झालंय, CABG झालंय सर त्यांचं 2 years बॅक, करोनरी हेच. मग त्याच्यानंतर त्यांचं ना हिस्टेक्टॉमी पण झालेली 8 years बॅक आणि स्पाईनचं पण ऑपरेट झालेलं आहे सर. पण आता सध्या ना त्यांना लेफ्ट हँडला हे आहे सर, फ्रोझन शोल्डर. तर त्याला थोडंसं स्नेहन, पत्रपोटली स्वेद किंवा गुळाचं शेक असं वगैरे दिल्यानंतर थोडीशी मुवमेंट आहे सर हाताला. पण आता सध्या ना ते कंप्लेंट करतायत की अंगदुखी फार असते, सगळे असे हाडं दुखतायत. आणि बाकीचं म्हणजे आहार आता ते ॲलोपॅथीने सांगितल्यासारखं तूप वगैरे जेवणात वगैरे नाहीये. सीझनल फळं वगैरे घेतात. एक. त्याप्रमाणे फॉलो करतात. पण वीकनेस फार आहे सर. वीकनेससाठी काय म्हणजे असं विचारतायत पेशंट. नाही, म्हणजे तेच weakness डिटेल पाहिजे मला. ते काय विकनेस आता काय का ते आहार-विहार त्यांनी जर हे केलं असेल, मधुरस कमी केला आहे, हे कमी केलं आहे, स्निग्धाभाव कमी केला आहे, तर विकनेस येणार. ऑलरेडी ऑपरेशन झालेली आहे ना. गोड कमी आहे त्यांचं जेवणात. बाकी मग सगळं ते डाएट फॉलो करतात. सामावस्था नसेल, त्याच्यात निरामावस्था असेल तर घृत चालू करा. दशमुळाचं घृत द्या त्याला चालू. दुष्मळाने सिद्ध करून घृत द्यायचं. पोट साफ होतंय का, लघवी कशी, हे सगळं माहिती पाहिजे. स्वेद कसा आहे, पोटात आग होते का, अपचन आहे का, हे सगळं माहिती पाहिजे. मलप्रवृत्ती चांगली आहे सर, पण सकाळी 2 वेळा जावं लागतं. मूत्रप्रवृत्ती नित्य रात्रीचं अभ्यंग झालं. करायला पहिला सांगा आधी, है ना. हां. नित्य अभ्यंग, वरून आतून स्नेह घेत नाही तर बाहेरून तर स्नेह करायला पाहिजे. तर पित्तानुबंध नसेल तर मग तिळाचं तेल रोज अंघोळीच्या आधी लावायचं आणि अंघोळ करायची. हे तरी सुरू करा, है ना. म्हणजे थकवा कमी होऊन जाईल, वात प्रकृती कमी होईल. आहारात काय सर अजून सांगता येईल का? आहारात आता 66 वजन आहे, वय आहे ना, त्यामुळे वात वाढवणारा आहार घ्यायलाच नाही पाहिजे, है ना. तर स्निग्ध पाहिजे त्याच्यात. गाईचं तूप आहारात पाहिजे असं सांगायचं त्यांना. ठीक आहे सर. कडधान्य बंद करा, शिंबीवर्गीय पदार्थ बंद करा, हे की नाही. फळभाज्या सगळ्या चालू करा. प्रोसेस फूड खावा. कच्चं त्यांनी सांगितलं असेल डॉक्टरांनी, फळं-बिळं खाल्लं तर ते बंद करा, है की नाही. असं सांगायचं. चालेल सर. ओके. थँक यू. ओके. चला थांबूया.